एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। अखेरीस त्यांनी काल ते पद स्वीकारलं। यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपने केली होती असं राऊत म्हणाले। तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच। होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणजे त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत। हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि तितकंच आश्चर्यसुद्धा आहे। एकतर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण 15 दिवस लागले। मुख्यमंत्री कोणी व्हायचं, उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू झालं। पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही। मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय? तुम्ही बहुमताचा अपमान करताय, मनमानी करताय। नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू, हा विस्तारसुद्धा पूर्ण नसेल। भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे। तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या। त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ह्या त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते। या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला त्या घोटाळ्याचा परिणाम काय झाला आहे महाराष्ट्रानं पाहिला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य लाभो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल